घेतलेले आहेत. मला बटाटे साबुदाण्याचे पापड करायचे म्हणून एक दारमध्ये नाही होणार, 2 दार कुकर लावते मी. 2 वेळेस शिजवून घेते मी. आता झाले का बघते मी. शिजून गेलेले आहेत आपले बटाटे. मी काढून घेते एवढे, परत एक कुकर लावून देते. आपले बटाटे उकळून झालेले आहेत. मी आता त्यांची साल काढून घेते. बटाट्यांची साल काढून घेतलेली. आता किसणीने बारीक सगळे बटाटे नाही किसणीने किसून घेतले, सगळं बारीक करून घेतलेले आहेत. तर मी आता साबुदाणे घेतलेले आहेत 1 किलो. तर अर्धे मी टाकून घेतले याच्यात, भाजून घेते मी. ते बटाटे उकडलेले त्याच्यात टाकायचे बारीक करून. तर बटाट्याचे साबुदाण्याचे पापड करायचे मला. जास्त भाजायचे नाही, नुसतं गरम करून घ्यायचे नाही, त्याचे पावडर तयार होईल असं. कडक असतं म्हणून त्यांना भाजून घ्यायचे असं. पटकन मिक्सरला बारीक होऊन जातं मग गरम केलेले असले का. साबुदाणे भाजून घेतलेले. आता गार होऊ देते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेते त्यांना. तर मी ना दळून घेतलं, बारीक पीठ केलेलं आहे. अजून चाळण्याने चाळून घेईल त्याला. मी नाही बारीक साबुदाणे करून घेते ना, ते आता ही चाळण्याने चाळून घेते सगळं. पुन्हा फिरून घेते मी अजून मिक्सरला. हे बटाटे किसून घेतलेले आहेत, साबुदाणे पण दळून घेतलेले आहेत आणि इथं रात्रभर पाण्यात भिजून ते पण चाळण्याने चाळून घेतले. बाकीचे मला आहे ना पापडात टाकायचे आहेत. तो 2 भाग करणार आहे मी, एक हिरवी मिरचीचं करणार आहे आणि एक लाल मिरची पावडरचं. तर मी पहिले लाल मिरची पावडरचं करून घेते. चवीनुसार मी मीठ टाकते. 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकते आपल्याला पाहिजे तेवढं. आता हे पीठ टाकून घेते साबुदाण्याचं. काही हे दळलेलं हे पण टाकून देते थोडंसं. आता याचा आहे ना गोळा करून घेते. तर मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला लागेल एवढं हे साबुदाण्याचं पीठ टाकत जायचं गोळा करायला. तो कोणीकडे जिरं टाकता, आम्ही जिरं नाही खात म्हणून आम्ही जिरं नाही टाकत. तुम्हाला पाहिजे असेल तर जिरं टाकू शकता. आता हिरव्या मिरच्या घेऊन घेतलेल्या आहेत. बाकी तिखटवाल्या आहे, बाकी कमी तिखट आहे. तर भरपूर घेतलेले आहेत मी, 20-25 मिरची घेतलेली आहे. तर आता हे बारीक करून घेते. मिरची बारीक करून घेतलेली आहे पूर्ण असं करायला घेतलेलं आहे. ते साबुदाण्याचं हे टाकून घेते आणि हिरवी मिरची टाकायची मला. चवीनुसार मीठ टाकते. हिरवी मिरची टाकून घेते त्याच्यात. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढे टाकायचे. तर मी आता याचा गोळा करून गोळे बनवून ठेवलेले आहेत. एक लाल मिरचीचं, एक हिरव्या मिरचीचं. थोडा वेळ मुरू देते मग पापड करायचे मला. सगळं चाळण्यात पसरून घेतलं. आता वरतून झाकण ठेवून घेते. 10-15 मिनटं मी वाफ घेऊन घेते त्या पिठाला. छान नरम येतं. 20 मिनटं झालेले आहेत. तर आपला इथं हा गोळा वाफून गेलेला आहे. तर हा काढून घेते मी आता. तर हा पिठाला मी वाफ घेऊन घेतली. तर छान झालेला आहे माझा हा गोळा. गरम मी गारू देते. तर हा दुसरा ठेवलेला आहे मी परत वाफ घ्यायला. तर झाकून देते. आता 15-20 मिनटं राहू देते. हा गोळा पण वाफून झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करून देते. पिशव्या मी कट करून घेतल्या, रात्री धुवून घेतलेल्या होत्या. आता कपड्याने पुसून घेते ते स्वच्छ. आपण दिली त्याच्यावर प्लास्टिकचं कागद टाकलेलं आहे. त्याच्यावर पापड टाकायचे. मी इथं सगळं घेऊन आलेले पुरी यंत्र मशीन आहे. पापड दाबून टाकतं त्याच्यात. तर कागद आणले मी प्लास्टिकचे. हे आता मळून घेते परत एकदा चांगलं. सगळं मळून घेतलं परत पुन्हा. तर आता याच्यावर छोटे छोटे गोळे करून दाबून घेते. तेल नाही जास्त लावायचं आपल्याला, एकच दाब कागदांना लावायचं आहे. सगळे गोळे करून घेतलेले आहेत मी एवढे. आता याच्यावर दाबून घेते पापड. तर इथं टाकून घेते मी पापड. आता एक पेपर ठेवलेला आहे प्लास्टिकचा, त्याच्यावर लाटी ठेवून घेतली. आता मशीन दाबून घेते मी. मस्त गोल झालेला आहे. सगळे असे लाटून घेते, दाबून घेते. तर असे सगळे मी यांना दाबून घेते. आता
मशीनने. तर आपले एवढे पापड झाले ते गोळ्याचे बनून, बटाटे आणि साबुदाण्याचे. आता हिरवी मिरचीचे बनवायचे. लाल मिरची पावडरचे झालेले आहेत. तर हिरवी मिरचीचे पीठ वापरून आणलं, त्याचा गोळा मळून घेते मी. तर आपले लाल मिरची पावडरचे झालेले आहेत पापड बनवून. आता ही हिरवी मिरचीचे वापरून आणलं पीठ. आता याचा गोळा मळून घेते चांगलं. मी आता याचे छोटे छोटे गोळे बनवते. हे पण करून घेऊयात आपण पापड. तर मी छोटे छोटे गोळे करून घेते याचे. आणि मी प्रमाण घेतलेलं आहे 3 किलो बटाटे आहेत आणि 1.5 किलो साबुदाणा आहे. दोघं मिळून 3 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि 1.5 किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर आमची हिरवी मिरची आणि बटाटे साबुदाण्याचे पापड पण झालेत बनवून. तर एवढे झालेत, सगळे झाले आता बनवून. इथं पापड पूर्ण वाळून गेलेले आहेत. तर भरून घेते. साबुदाणा बटाट्याचे पापड केलेले आहेत. तर आता तळून बघू, वाळून गेलेले आहेत मस्त 2 दिवस तर आपल्यालाही. तर आपण हे पापड केलेत ना साबुदाणे आणि बटाट्याचे, ते तळून पाहू आपण. छान असं फुललेलं आहे. इथं आपण साबुदाणे बटाट्याचे पापड तळून घेतले. तर मस्त ना नरम आलेले आहेत एकदम.